म्हणजे तुम्हाला असे कित्येक जण दाखवीन मी तुम्हाला, वर्षभर एवढे जबरदस्त असतात ना की त्यांना बघून पण मला की हा रे हा तर 100% ह्या वर्षीचा विनर आहे. पण त्या शेवटच्या आठवड्यात त्या एवढ्या चुका करतात ना की वर्षभर केलेली त्यांची जी मेहनत असते ना ती पूर्ण मातीत घालवतात. कारण तुम्ही वर्षभर काय करता हे महत्वाचं नाहीये. तुम्ही शेवटच्या क्षणी, शेवटच्या 2 आठवड्यामध्ये तुम्ही जे करता आणि शेवटच्या 2 दिवसात जे करता ना ती बॉडी बिल्डिंग आहे. ते ज्याला कळतं ना तो प्रेप कोच. बरोबर, लक्षात ठेवा. माझी कुठचीच मुलं तुम्हाला म्हणजे जे ड्युरेटिक्स असतात जे मेडिकल मध्ये मिळतात जे हार्मफुल असतात ते घेताना दिसणार नाही. मेलॅसिक्स आहेत, एल्डक्टन आहेत, मुलं सर्रास घेतात पाणी काढण्यासाठी आणि अक्षरशः स्वतःच्या कमवलेल्या बॉडीची माती करतात. माझी मुलं कधीच घेत नाहीत. कोणालाही विचारा कधी ड्युरेटिक्स. माझी मुलं कधी तुम्हाला अशी थकलेली गळलेली स्टेजवर दिसणार नाहीत. कारण सरळ तुम्ही ते जेव्हा अन्नाचली वेड्यासारखं पाणी काढतात. महत्वाचं काय आहे तो तुमच्या मसल आणि तुमच्या स्किनच्या मधलं जे पाणी आहे ना तेवढंच काढायचंय तुम्हाला. पण प्रॉब्लेम काय, हे घेण्याने काय होतं, हे जे तुम्ही ड्युरेटिक्स घेता त्यामुळे तुमच्या मसल मधलं पाणी काढता तुम्ही, जे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे मग तुम्ही पूर्ण फ्लॅट दिसता, तुमची बॉडी पूर्ण फ्लॅट असते. तुम्ही अख्ख्या वर्षभर जी मेहनत केली आहे ती 2 दिवसात माती करून टाकता तुम्ही. त्याची काय फायदा आहे? ह्या चुकीच्या समजुती आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचा जो काळ असतो ना तो हा शेवटचे 2 आठवडे आणि शेवटचे 2 दिवस. हे बॉडी बिल्डिंगच्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन, प्रेप कोच ज्याला म्हणतो आपण, त्याचं काम हे इथे मेन. नाहीतर गेमिंगला काय करायचं आणि कटिंगला काय करायचं हे दुनिया जाणते. आणि आज गुगल उघडलं तर सगळं आहे, सगळी माहिती होईल. बरोबर आहे. पण अर्थात प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. प्रत्येकाचे वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. लाईफस्टाईल वेगळी, सगळ्यांचं वेगळं, सगळ्यांचं बॉडी टाईपच वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच मात्रा लागू नाही होऊ शकणार.